वर्ग 12वी समाजशास्त्र विषयामध्ये प्रकरण 1 भारतीय समाजाचा परिचय करून घेत असताना प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील शिक्षण पद्धती आता आपण पाहूया. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रावरील लेखांच्या आधारे हे स्पष्ट होते की या संस्कृतीचे लोक लिपीचा वापर करीत होते. घरगुती वापराच्या वस्तूवरही हडप्पा लिपीतील लेख मिळालेले आहेत. वैदिक काळात शिक्षण पद्धती पाहायची झाली तर या काळात अध्ययन अध्यापन हे वैदिक ग्रंथाचे केले जात असे. वैदिक साहित्य हे संस्कृत भाषेमध्ये होते, मात्र संस्कृत ही लोकभाषा नव्हती. यजुर्वेदात स्त्रियांसह सर्व वर्गातील व्यक्तींना शिक्षणाचा हक्क मान्य केलेला आहे. वैदिक शिक्षणासाठी गुरुकुलात प्रवेश करण्यापूर्वी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्णातील विद्यार्थ्यावर उपनयन संस्कार केले जात असे. या गुरुकुलामध्ये मौखिक पठणाच्या पद्धतीने विद्यार्थी वेदांमधील ज्ञान मुखोद्गत करत असत. या काळात लेखनकला नव्हती. सत्यावर आधारलेले आचरण, विहित कर्तव्याचे पालन, गुरु आणि माता पिता यांच्या प्रती निष्ठा, अतिथी सेवा, श्रद्धा आणि औदार्य या गुणांना महत्त्व होते. क्षत्रिय प्रशासन आणि युद्धनीतीचे शिक्षण घेत वैश्यांना उद्योग व्यवसायास उपयोगी पडेल असे शिक्षण दिले जाई, तर शूद्र शेती आणि पशुपालनाचे शिक्षण घेत असत. ब्राह्मण 4ही वेदावर प्रभुत्व मिळवेपर्यंत गुरुगृहीत राहत. वेदकाळात ज्ञान निर्मिती, ज्ञान संवर्धन आणि पुढील पिढ्यांकडे ज्ञानाचे हस्तांतरण करण्याचे काम ऋषी मुनी आणि द्रष्ट्या व्यक्तींनी केले. ब्रह्मतत्वाचे ज्ञान प्राप्त झालेले म्हणून त्यांना ब्राह्मण म्हणत. उत्तर वैदिक काळात शिक्षण पद्धती पाहताना या काळात स्त्रियांनी वेदांचे शिक्षण घेण्यावर निर्बंध घालण्यात आले. या काळात यज्ञसंस्थेला फार मोठ्या प्रमाणात महत्त्व झाले. त्यामुळे यज्ञसंस्था ही या काळातील वैदिक शिक्षणाचा केंद्रबिंदू बनली. इसवी सनापूर्वीच्या पहिल्या सहस्त्रकात भारतातील पहिल्या जनपदांचा उदय झाला आणि नंतरच्या काळात या जनपदांच्या विस्तारवादी धोरणामुळे जनपदांमध्ये सत्ता संघर्षाचा काळ निर्माण झाला. या काळात जनपदांचे विघटन आणि अनेक जनपदांच्या प्रमुखांना आपली सत्ता गमवावी लागली आणि म्हणूनच अशा निराशाजनक वातावरणातून मोक्षप्राप्तीसाठी विरक्तीवर आधारलेला तापसी जीवनाचा मार्ग अनेकांनी अवलंबला असावा. वेदकाळात मार्ग माहीत असला तरी उपनिषदामध्ये याची सखोल चर्चा इथे केलेली दिसून येते. भारताच्या पूर्वेकडील प्रदेशातून यज्ञापेक्षा मानवी कल्याणावर भर देणाऱ्या आणि ईश्वराच्या अस्तित्वाचा विचार करणाऱ्या तत्वज्ञानाच्या प्रणाली उदयास आल्या. श्रमण आणि परिव्राजक यासारखे आध्यात्मिक नेतृत्व करणारे पंथ अस्तित्वात आले. या नव्या पंथांनी वेद प्रामाण्य आणि वैदिक पुरोहितांचे वर्चस्व अमान्य केले. मात्र आत्म्याचे चिरंतन अस्तित्व आणि पुनर्जन्म तसे कर्म सिद्धांत त्यांना मान्य होता, मात्र पशुबळी त्यांना अमान्य होती. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी या काळात अहिंसा, प्राणीमात्रांना इजा न करणे या गोष्टीला प्राधान्य दिले. वर्धमान महावीरांना केवलीन पदाची प्राप्ती झाल्यावर ते महावीर आणि जीन म्हणून ओळखले जाऊ लागले. ते निर्गंथ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संप्रदायाचा भाग झाले. जैन म्हणजे जीन म्हणजेच वर्धमान महावीरांचे अनुयायी. गौतम बुद्धांची तत्वप्रणाली ही त्यांच्या प्रदेशातील स्थानिक श्रद्धा प्रणालीतील मूलभूत तत्वांशी नाते सांगणारी होती. उदाहरणार्थ, तत्कालीन चैत्य हे पृथ्वी तत्व आणि भूतमात्रांची स्थानके असल्याचे मानले जाते. या काळात गौतम बुद्धांनी भारतात बौद्ध संघ स्थापन केले.
सतत भ्रमण करणाऱ्या भिक्खूंना पावसाळ्यात राहण्यासाठी ठिकठिकाणी वर्षावास बांधले गेले. भिक्खूंच्या वास्तव्यासाठी बांधलेल्या या स्थानांना विहार असे म्हणत. या विहारामधून पुढे बौद्ध भिक्खूंना शिक्षण देणारी केंद्रे उभी राहिली. बौद्ध शिक्षण पद्धती ही बौद्ध संघाच्या व्यवस्थेशी बांधलेली होती. या काळात स्त्रियांना या संघामध्ये प्रवेश दिला जात होता. दीक्षा घेऊन संघात प्रवेश करणाऱ्या स्त्रियांना भिक्खुनी म्हटले जाई. वैदिक गुरुकुलाप्रमाणेच बौद्ध संघातील गुरु शिष्यांमध्ये निकटच्या सहवासामुळे एक ऋणानुबंध निर्माण होत असे. शिष्याला गुरुजवळ राहून त्यांची सेवा करावी लागे. भिक्खू संघामध्ये अनेक गुरुपदी पोहोचलेल्या ज्ञानी भिक्खुनी होऊन गेल्या. त्यांचा उल्लेख आदराने थेरी असा केला जात असे. गौतम बुद्धांची शिकवण म्हणजे ज्याला आज आपण मानवतावाद असे म्हणतो अशा तत्वज्ञानाचा पाया होता. नालंदा, तक्षशिला या विद्यापीठासंबंधी आपणाला माहिती आहेच. तेथील विहारामधून बौद्ध धर्म आणि साहित्य यांचे अध्ययन केले जात असे. ज्याप्रमाणे वैदिक परंपरेतील शिक्षण पद्धती यज्ञ संस्थेभोवती गुंफलेली होती, त्याचप्रमाणे बौद्ध परंपरेतील शिक्षण पद्धती ही बौद्ध संघ आणि विहार यांच्या भोवती गुंफलेली गेली होती. संगम काळामध्ये शिक्षण पाहिले तर ते व्यापक होते. ते धर्म, जात या गोष्टीवर अवलंबून नव्हते. तसेच ते एखाद्या समाजाची मिरासदारीही नव्हते. व्याकरण, काव्य, गणित, खगोलशास्त्र आणि ललित कला आणि स्थापत्य हे अभ्यासाचे खास विषय होते. मध्ययुगात इस्लामच्या शिक्षणाला महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते. या समाजात मोठ्या प्रमाणावर निरक्षरता होती. कुराण, हदीत आणि इतर संबंधित शास्त्राचे अध्यापन कठीण होते. पैगंबर मुहम्मद यांनी इस्लामच्या सर्व अनुयायांनी ज्ञान मिळवायला हवे याबाबत आदेश दिला. मात्र पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमधील कडक शिस्त किंवा सर्व संघ परित्याग या गोष्टी आवश्यक मानलेल्या नाही. म्हणजेच त्यांनी हे सोडायला लावलेले नाही. इस्लामिक शिक्षण पद्धतीमध्ये इस्लामवर श्रद्धा असणाऱ्या सर्व वर्गातील व्यक्तींना प्रवेश होता. भारतात या मध्ययुगीन इस्लामी शिक्षणाशी संबंधित 3 मूलभूत संस्था आपणास दिसून येतात. पहिली संस्था आहे मक्ताब. मक्ताब ही मशिदीशी संलग्न असणारी प्राथमिक शिक्षण देणारी संस्था होय. साधारणपणे वयाच्या 4थ्या वर्षी या संस्थेमध्ये प्रवेश दिला जाई. एक विशिष्ट धार्मिक विधी करून यात प्रवेश दिला जात असे. यात वाचन, पठन, लेखन आणि अंकगणित या विषयांच्या अध्ययनावर भर दिला जात असे. त्यात वयाच्या 7व्या वर्षी कुराणच्या अध्ययनास सुरुवात होत असे. दुसरी संस्था आहे मदरसा. मदरसा म्हणजे मशिदीशी संलग्न असणारी उच्च शिक्षण देणारी संस्था. यात कुराण आणि त्याचे स्पष्टीकरण करणारे ग्रंथ याचे वाचन, त्याखेरीज शेती, हिशोब, ज्योतिष, खगोलशास्त्र, इतिहास, भूगोल, गणित, इस्लाममधील कायदे कानून आणि न्याय व्यवस्था तसेच प्रशासन यासारखे व्यवहारविषयक विषयही शिकवले जात. सोबतच अरेबिक आणि पर्शियन भाषा सुद्धा मदरसामध्ये शिकविल्या जात असत. तिसरी संस्था आहे खानक्वा. खानक्वा या नावाने उल्लेख केल्या जाणाऱ्या संस्थांची तुलना ही युगातील युरोपातील ख्रिश्चन मठांशी करता येईल. खानक्वा ही अल्लाह विषयीच्या परमोच्च तत्वाचे शिक्षण देणारी सुफी केंद्रे आहेत. खानक्वा ही लोकांमध्ये पूजनीय समजल्या जाणाऱ्या सुफी संतांच्या दर्ग्याशी संबंधित होते. आता आपण कला याविषयी माहिती पाहत असताना गुप्त साम्राज्याचा कालखंड हे भारतीय इतिहासातील सुवर्णयुग होते असे समजले जाते. याचे कारण म्हणजे या काळात संगीत, चित्रकला आणि इतर शास्त्रामध्ये भरीव कामगिरी झालेली होती. विविध उद्योग आणि व्यवसायात कौशल्य
आणि शिकाऊ उमेदवार प्रत्यक्ष काम करता करता त्या व्यवसायातील कौशल्ये शिकत असत. मध्ययुगीन भारतात मुस्लिम राज्यकर्त्यांच्या आश्रयाखाली विविध कलावर त्यांची अभिरुची, कल्पना आणि निवड यांचा प्रभाव दिसून येतो. मध्ययुगामध्ये बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे शिक्षण पद्धतीवर मात्र विपरीत परिणाम झाला. दिल्ली आणि आग्रा या राजधानीच्या शहरातील मुस्लिम शासकांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी काही विशेष प्रयत्न केले नाहीत. शहरे आणि खेडी येथील विद्वान व्यक्ती व्यक्तिगत पातळीवर अध्यापनाचे कार्य करत असत. हे अध्यापन संस्कृत, अरेबिक आणि पर्शियन भाषांमधून होत असे. मात्र अशा शिक्षण घेणाऱ्यामध्ये फक्त संपन्न वर्गातील लोक आणि मुस्लिम उलेमा तसेच ब्राह्मण आणि उच्चवर्णीय जातीमधील लोक यांचाच समावेश होता. मुलींचे शिक्षण हा पिता किंवा कुटुंबातील वडीलधाऱ्या पुरुषांचा व्यक्तिगत मामला असल्याचे मानले जात होते. मुस्लिम कुटुंबातील स्त्रियांना घरच्या घरी राहून खाजगी शिक्षकाकडून शिकण्याची परवानगी होती. तसेच त्या शिक्षकांना मौल्यवान वस्तू भेटीदाखल दिल्या जात होत्या. अर्थातच समाजाच्या या वरच्या थरातील लोकांची संख्या अत्यंत अल्प होती. त्यामुळे मध्ययुगातील समाजात मुलींच्या शिक्षणाची एकूण स्थिती दयनीय होती.